परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतं देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेशम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। सगळ्या साधक मैत्रिणींच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन। आपण आज चौथा अध्याय सुरू करणार आहोत। तिसऱ्या अध्यायामध्ये जर आपण थोडं आधीचं अवलोकन केलं तर कर्मयोग काय आहे, का करायला हवाय आणि कशा पद्धतीने आचरण करायचं आहे हे भगवंतांनी सांगायला सुरुवात केली। तिसऱ्या अध्यायाच्या आरंभीच अर्जुनाने प्रश्न केला होता की आपल्या मताने जर बुद्धीची श्रेष्ठता मान्य आहे तर मग तुम्ही मला घोर कर्मामध्ये का प्रवृत्त करताय की हे कर्म तू करच असं। तेव्हाच भगवंतांनी उत्तर दिलं की कर्तव्य कर्म जो करायचंय त्याचा एक विशेष विधी आहे। विवेकाने संपूर्ण कर्म तू करून मला अर्पण कर आणि तसंच ते कर्म करत असताना निष्काम निर्मम निसंताप होऊन शास्त्रविहित कर्म कर, म्हणजे त्या कर्माचं कोणत्याही प्रकारचं पाप किंवा जे तुला भीती वाटतीये तर ते दोष तुला काही लागणार नाही। यावर आणखीन भगवान सांगतायत की आपल्या कर्तव्याचं पालन करीत असताना मरण आलं तरी श्रेयस्कर आहे। म्हटलंच आहे गीतेच्या श्लोकामध्ये की स्वधर्मे निधनम श्रेय। तेव्हा भगवंत सांगतायत समजून की आपल्या हातून पाप का घडतं, जेव्हा आपल्या मनातल्या काही इच्छा वासना वाईट असतात तेव्हा ते पाप घडतंय। आणि अर्जुनाच्या मनातली तेव्हा शंका जी होती की मी मुद्दाम तर नाही होते का माझ्या हातून हे युद्ध, तेव्हा भगवंतांनी सांगितलं की तू जाणून बुजून नाही करते, तुझ्या हातून हे कर्म होणारच आहे आणि ते कर्म तुला करायलाच हवं क्षात्र धर्माचं पालन म्हणून। तेव्हा जर कुठली कामना ठेवून जर आपण पाप केलं तर तो कामना हा जो शत्रू आहे तो आपण मारायला हवा आणि त्याचा पण विचार आता आपण पुढच्या अध्यायात करणार आहोत हे भगवंत सांगतायत। मग कर्मयोग आचरण करत असताना भगवंतांनी सांगितलं की त्याच्यात दोन मुख्य गोष्टी आहेत, कर्तव्य कर्माचं आचरण आणि कर्तव्य कर्माविषयी विशेष ज्ञान असणं। आता या चौथ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतायत की जे कर्तव्य किंवा कर्म करायला पाहिजे हे जे मी सांगतोय ते कर्म मी जे कर्म करायला सांगतोय त्या कर्माबद्दल त्या कर्तव्याबद्दल विशेष ज्ञान असायला हवं, म्हणजे ते कर्म कोणत्या प्रकारे करावं, कसं करावं, सकर्म अकर्म विकर्म कुठल्या प्रकाराने व्हायला पाहिजे, जे कर्माचे विविध प्रकार आहेत आपण गीतेत शिकलो आहोत तर ते आता भगवंत आपल्याला ह्याच्यामध्ये सांगतायत। आपण पहिला श्लोक वाचते। श्री भगवान वाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरीक्ष्वा कवे ब्रवी। इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम्, भगवंतांनी ज्या सूर्य मनु आणि इक्ष्वाकू राजांचा उल्लेख यात केलाय ते सगळे सगळे गृहस्थाश्रमी होते आणि त्यांनी गृहस्थाश्रमामध्ये राहूनच कर्मयोगाद्वारा परमसिद्धीची प्राप्ती केली होती। म्हणून इथे इमम शब्द आलाय, म्हणजे हा अव्ययम म्हणजे अविनाशी आणि योग म्हणजे कर्मयोग। भगवंत नित्य आहेत आणि त्यांचा अंश जीवात्मा सुद्धा नित्य आहे, तसंच भगवंताशी जीवात्म्याचा संबंध सुद्धा नित्य आहे। आणि म्हणून भगवत प्राप्तीचे सगळे मार्ग कोणते कोणते तर योग मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग हे सुद्धा नित्य आहेत। आणि म्हणून अव्ययम म्हणजे अविनाशी हे शब्द इथे यांनी योजलाय। परमात्म्याशी जीवाचा स्वतःचा सिद्ध संबंध आहे आणि असे जसं पतिव्रतेला पतीचं होण्यासाठी काही वेगळं काही करावं लागत नाही, ती पतीचीच असते, तसं साधकाला परमात्म्याचं होण्यासाठी काहीही करावं लागत नाही, तो तर परमात्म्याचाच असतो, परमात्म्याचा अंशच असतो। परंतु आपल्या रोजच्या संसारामध्ये दृश्य जगतामध्ये घडणाऱ्या अनित्य क्रिया पदार्थ आणि घटना इत्यादींशी जेव्हा आपला संबंध तो जोडायला लागतो तेव्हा त्याला नित्ययोग अर्थात
परमात्म्याशी आपल्याला नित्याचा संबंधाचा अनुभव येत नाही आणि म्हणून तो त्या अनित्य मानलेल्या संबंधाला समाप्त करण्यासाठी कर्मयोगी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी मिळालेल्या सगळ्या वस्तूंना संसाराच्याच मानून संसाराच्या सेवेमध्ये उपयोगात आणतो. तो असं मानतो की जसं धुळीतला लहानातला लहान कण सुद्धा विशाल पृथ्वीचा एक अंश आहे, तसं हे शरीर सुद्धा विशाल ब्रह्मांडाचा एक अंश आहे. आणि असं मानल्याने तर संसारासाठी तर कर्म होतच, परंतु हा नित्ययोग आपल्यासाठी होईल आणि या नित्ययोगाचाच आपल्याला अनुभव येईल, हेच भगवंत आपल्याला सांगणार आहेत. भगवंत म्हणतात, विवस्वते प्रोक्तवान. जसं सूर्यनारायण निरंतर भ्रमण करत असतात, अर्थात कर्म करीतच राहतात आणि सगळ्यांना प्रकाशित सुद्धा करतात, तरी पण स्वतः निर्लिप्त राहतात, म्हणजे स्वतः त्यापासून अलिप्त आहेत. तसंच साधकांनी प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या कर्तव्य कर्माचे पालन स्वतः करत राहिले पाहिजे आणि दुसऱ्यांना देखील कर्मयोगाविषयी मार्गदर्शन करून लोकसंग्रह करीत राहिले पाहिजे, परंतु स्वतः त्याच्यापासून निर्लिप्त, निष्काम, निर्मम आणि अनासक्त असलं पाहिजे. म्हणजेच याच्यात भगवंतांना सांगायचे की सूर्य आपला प्रकाश धर्तीवरच्या सगळ्यांना देतो, कानाकोपऱ्यापर्यंत देतो. तो हेही बघत नाही की कोणाला मिळाला कोणाला नाही मिळाला, तो सगळ्यांना देतो. कोणी किती घेतला कोणी नाही घेतला कशाचाच लेखाजोखा तो अभिप्रेत धरत नाही. सगळ्यांना समान वाटणीने देतो. ज्याच्या त्याच्या नशिबाने किती प्रत्येकाच्या वाट्याला येतो ही आपण ताडण्याची गोष्ट आहे. तसं सूर्यासारखं सगळ्यांना प्रकाश देऊन सुद्धा मी हे केलं असं न म्हणता त्यातून अलिप्त राहायला हवं, हे आपल्याला भगवंत सांगतात. सृष्टीमध्ये सूर्यनारायण सर्वांचे आदी आहेत. सृष्टीची रचना करता सुद्धा सूर्यनारायण जसे पूर्वकल्पामध्ये होते तसेच प्रकट झालेत. सूर्या चंद्रमसौ धाता यथा पूर्वम कल्पयत. त्या सगळ्यांच्या आधी असलेल्या सूर्यनारायणांना भगवंतांनी अविनाशी कर्मयोगाचा उपदेश केला. यावरून सिद्ध होतं की भगवंत सर्वांचे आदिगुरु आहेत आणि त्याचबरोबर कर्मयोग सुद्धा अनादी आहे. म्हणजे आपण पहिल्याच ओळीमध्ये वाचलं ना की पहिल्या श्लोकामध्ये वाचलं तेच की भगवंतांनी सूर्यनारायणाला या सगळ्यात आधी हा कर्मयोगाचा उपदेश केला होता. आता सूर्य तर खूप अनादी कालापासून आहे, म्हणजेच भगवंत तेव्हा सुद्धा होते आणि तेव्हा त्यांनी हा पहिला कर्मयोग सूर्याला सांगितला होता. आणि त्यांना भविष्यात हे ते जाणत होते की या सूर्याकडूनच सगळ्या सृष्टीला हा योग पुरवला जाईल, म्हणून आधी त्यांनी त्याला सांगितला. उपदेश करण्याचं तात्पर्य काय आहे तर कर्तव्याचं ज्ञान करून द्यायचंय. आणि सृष्टीमध्ये सर्वप्रथम सूर्यनारायणाची उत्पत्ती झाली, त्यानंतर सूर्यापासून संपूर्ण लोक उत्पन्न झाले आणि सगळ्यांना उत्पन्न करणाऱ्या सूर्याला सर्वप्रथम कर्मयोगाचा उपदेश देण्याचा अभिप्राय त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संपूर्ण सृष्टीला परंपरेने कर्मयोग आपोआपच सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि म्हणून सूर्याला प्रथम भगवंतांनी उपदेश केला, हा त्यांच्या मागे उद्देश होता. सूर्य संपूर्ण जगताचे नेत्र आहेत, त्यांच्याकडूनच सगळ्यांना ज्ञान प्राप्त होतं आणि तसंच ते उदित झाल्यावर बहुतांशी संपूर्ण प्राणी जागृत होतात आणि आपापल्या कर्मामध्ये प्रवृत्त होतात. सूर्यापासूनच मनुष्याला कर्तव्य परायणतेचं ज्ञान होतं. सूर्याला संपूर्ण जगताचा आत्मा सुद्धा म्हटलं आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनात बघतोच की सूर्य उगवला, आपल्याकडे तर जुने लोकांची आणि खेड्यामध्ये पद्धतच आहे की सूर्य उगवला, अगं चल सकाळ झाली लवकर आवर, आज म्हणजे आपल्याला उठायला उशीर झाला, ऊन पडलेले दिसले तर. एवढं सूर्याच्या किरणांचं आपल्या शरीरावरही परिणाम आहे की आपल्याला त्याच्यापुढे थोडं ऊन पडलं की त्याच्यापुढे अंथरुणामध्ये पडवत नाही. सकाळी तर ज्यांना उठण्याची सवय त्यांना अगदी 4:45-5लाच बरोबर थोडं पटपटायला लागली, पहाट संपत आली की लगेचच कळतं. म्हणून सूर्य आत्मा जगतच ततश्च, म्हणून सूर्याला उपदेश प्राप्त होईल तो संपूर्ण प्राण्यांना त्याच्या किरणांमार्फत प्राप्त होईल आणि आपोआपच सगळ्यांना मिळेल, म्हणून भगवंतांनी सर्वप्रथम सूर्यालाच उपदेश दिला. विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. कर्मयोग गृहस्थी लोकांसाठी विशेष विद्या आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे चारही आश्रमांमध्ये गृहस्थाश्रमच मुख्य आहे, कारण गृहस्थाश्रमापासूनच दुसऱ्या आश्रमाची निर्मिती होते आणि त्यांचा जीवन निर्वाह होतो. मनुष्य गृहस्थाश्रमामध्ये राहूनच आपल्या कर्तव्य कर्माचं पालन करून सुगमतेनं परमात्माची प्राप्ती करू शकतो. म्हणजे भगवंत सांगतायत तसं कर्तव्य कर्म करत करत म्हणजे प्रपंच करत करत परमार्थ साधायचा आणि तेच दोन्ही करत असतानाच आपण म्हणजे परमार्थामध्ये चांगलं यश आपल्याला प्रपंच करत असतानाच येऊ शकतं. सगळं सोडून देऊन परमार्थ केला तर तो नीटसा यशस्वी होत नाही. रामदास स्वामींनी पण आपल्याला सांगितलंय.
तसंच इथे सांगतायत भगवंत त्याला परमप्राप्तीसाठी आश्रम बदलण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे गृहस्थाश्रम सोडून एकदम वनात किंवा जंगलात अरण्यात जाऊन राहण्याची गरज नाहीये. भगवंतांनी सूर्य, मनु, इक्ष्वाकू इत्यादी राजांची नावं घेऊन हे सांगितलं की कल्पाच्या आरंभी गृहस्थाश्रमींनीच कर्मयोगाची विद्या जाणली आणि गृहस्थाश्रमामध्ये राहूनच त्यांनी कामनेचा नाश केला आणि परमात्म तत्वाची प्राप्ती केली. म्हणजेच घरातले कर्तव्य कर्म करत असतानाच कामना म्हणजे कोणत्याही इच्छा, एखादं काहीतरी अप्राप्य चीज मिळवायची इच्छा असेल, ईर्ष्या कोणासोबत होत असेल किंवा छोटीशी गोष्ट जरी प्राप्त करण्याची इच्छा असेल, पण आपल्या मोठ्या कुटुंबामध्ये हे गोष्ट शक्य नसेल तर आपण स्वतःची समजूत घालून त्याचा त्याग करतो आणि हाच स्वभाव आपल्याला परमार्थाकडे उपयोगी पडणारा आहे. आणि म्हणून भगवंत इथे सांगतायत की गृहस्थाश्रमामध्ये राहूनच आपल्या कामनांचा नाश करायचा आणि मग परमात्मा तत्वाची प्राप्ती करायची. स्वतः भगवंत श्रीकृष्ण आणि अर्जुन सुद्धा गृहस्थाश्रमीच होते आणि म्हणून भगवंत अर्जुनाला निमित्त करून जणू संपूर्ण आपल्यासारख्या सामान्यांना उपदेश करतात की तुम्ही आपल्या गृहस्थी विद्या कर्मयोगाचं पालन करून घरी राहूनच परमात्मा प्राप्ती करू शकता. तुम्हाला स्थलांतर करण्याची आवश्यकता नाहीये. आणि म्हणून कर्मयोगी गृहस्थाश्रमामध्ये राहूनच स्वाधीनतेने हे सगळं प्राप्त करू शकतात आणि म्हणून कर्मयोग गृहस्थींची मुख्य विद्या आहे असं भगवंतांचं सांगणं आहे. कर्मयोगाचं पालन कोणत्याही वर्ण, आश्रम, संप्रदाय, देश, काल इत्यादी मध्ये केलं जाऊ शकतं. एखाद्या विद्येमध्ये श्रेष्ठ आणि प्रभावशाली पुरुषाची नावं घेतल्यास त्या विद्येचा महिमा प्रकट होतो, ज्यामुळे दुसरे लोक सुद्धा तसं करण्यासाठी उत्साहित होतात. ज्या लोकांच्या अंतःकरणात सांसारिक पदार्थाचं महत्व आहे त्यांच्यावर ऐश्वर्यान राजांचा अधिक प्रभाव पडतो. म्हणून सृष्टीच्या आरंभी अस्तित्वात असणाऱ्या सूर्य आणि मनु या प्रभावशाली राजांची नावं घेऊन कर्मयोगाचं आचरण करण्याविषयी आपल्याला भगवंत प्रेरणा देतात. जसं आपण जनक राजा, राजा दशरथ, प्रभू रामचंद्र यांचा आदर्श आपल्या समोर ठेवून त्यांनी जसं आयुष्य कंठलं त्यातले काही गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे, ते गुण आपण घेतले पाहिजे, हा आदर्श आपल्या समोर असतो. तसं व्हावं म्हणून भगवंतांनी सूर्य आणि मनु ही दोन उदाहरणं आपल्या समोर ठेवली, कारण ते अशीच प्रभावशाली राजांची कुळं होऊन गेलेली आहेत. विशेष गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की कोणताही भोग भोगला तरी त्याची शेवटी त्या भोगाविषयीची अरुची उत्पन्न होते, हा नियम आहे. जसं आपल्याला क्वचित आपण एखाद्या ठिकाणी गेलो आहोत लग्न कार्याला आणि एखादा पदार्थ आवडलाय, तो आपण तिथे पण खाल्ला, घरी आल्यावरही तसा बनवला, दर 2 आठवड्यांनी बनवला, खाल्ला, तर साहजिकच महिना, 2 महिने, 6 महिन्यांनी आपल्याला त्या पदार्थाविषयी काहीही आकर्षण वाटत नाही. ती रुची संपायला येते, म्हणजेच अरुची निर्माण होते. म्हणजे सुरुवातीला भोगाविषयी जितकी रुची होती ती भोग भोगते वेळी हळूहळू कमी होत गेली, तितकी राहत नाही, क्रमाक्रमाने कमी होऊन समाप्त होते. तसं मिष्टान्न खाताना आरंभी त्याच्याविषयी जी रुची असते ती मिष्टान्न खात असताना कमी कमी होत जाते आणि शेवटी अरुची होते, म्हणजे नकोसच होतं. आपण म्हणतो साहजिक की कंटाळा आला आता तेच तेच खाऊन. परंतु मनुष्य चूक ही करतो की अरुची झालेली गोष्ट त्याला पुन्हा हवीशी वाटते. तो त्या गोष्टीला संपली आहे ना त्याची आवड, तर तिथे स्थिर करत नाही, नाश करून टाकत नाही. ती गोष्ट नकोय आता मला असं म्हणत नाही, पुन्हा वेगळ्या पद्धतीने ती मी मिळवतो आणि त्याची थोडी चव बदलली तर चालेल असं करून पुन्हा त्या गोष्टीकडे धावतो. तो त्या अरुचीलाच तृप्ती किंवा फल समजतो. परंतु वास्तविक पाहता अरुचीमध्ये थकावट अर्थात भोगण्याच्या शक्तीचा नाश होतो. ज्या रुची अथवा कामनेचा कोणत्याही वेळी अभाव होतो ती रुची अथवा कामना वास्तविक स्वची नसते. ज्याची केव्हाही अरुची होते त्याच्याशी आमचा वास्तविक संबंधच नसतो आणि ज्याच्याशी आमचा संबंध आहे त्या सत्स्वरूपी परमतत्वाकडे अग्रेसर होण्यात केव्हाही अरुची होतच नाही, उलट रुची वाढत जाते. इतकी वाढते की परमात्मा तत्वाची प्राप्ती झाल्यावर सुद्धा प्रेमाच्या रूपामध्ये ती रुची वाढत राहते. जसं आपण तुकाराम महाराज, ज्ञानदेव, नामदेव, संत एकनाथ यांचं बघतो की त्यांना संसाराची अरुची झाली, त्यांनी तिथेच ठरवून टाकलं की आता या संसारात पुन्हा पडणे नाही, न सरती ती संसार हा, आणि त्यांना भगवंताची जी रुची लागली ती हळूहळू वाढतच गेली. तशी रुची आपली भगवंताकडची वाढायला हवी आहे. पुढे सांगतायत की कर्म करण म्हणजे शरीर, इंद्रिय आणि मन, आणि उपकरण म्हणजे पदार्थ, अर्थात कर्म करण्यासाठी जे जे उपयोगी पडते किंवा कर्म करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते म्हणजे उपकरण.
हे तिन्ही उत्पन्न आणि नष्ट होणारे आहेत. आणि मग यापासून मिळणारं फल नित्य कसं असणार? म्हणजे कर्म करण्यासाठी जे जे वापरतो ते पण नष्ट होणार आहे, तर कर्माचं फल पण साहजिकच नष्टच होणार आहे. ते नित्य नाहीये, शाश्वत नाहीये, नाशवान आहे. अविनाशीच्या प्राप्तीने जी तृप्ती होते ती नाशवान फलाच्या प्राप्तीने कशी होऊ शकेल? आणि मग अविनाशी तत्व म्हणजे आत्मतत्व जर प्राप्त करण्याचं ध्येय ठेवलं, परमात्म तत्व जर प्राप्त करायचं असेल, तर त्यापासून मिळालेली तृप्ती कधी नाश होणारच नाही. त्याची कधीच अरुची होणार नाही आपल्याला, ती वाढतच जाईल. मग हेच माणसाने लक्षात घ्यावं. म्हणून साधकांनी कर्म, करण आणि उपकरण या तिन्ही पासून संबंध विच्छेद करावा. म्हणजे तिन्हीचा संबंध तेवढ्यापुरताच आहे, कर्म करण्यापुरताच आहे. त्यानंतर त्या गोष्टी नष्ट होणार आहेत आपल्याकडून. आपल्यासाठी काही इच्छा राहणार नाही, आपल्यासाठी काही करणार नाही आणि आपल्याला आपले काही समजणार नाही. उलट आपले म्हणवलेले जाणारे कर्म, करण आणि उपकरण या तिन्ही पासून संबंध विच्छेद करण्यासाठी संसाराचंच आहे समजून संसाराच्याच सेवेत वापरावं. म्हणजे थोडक्यात कर्मकरण उपकरण म्हणजे शरीर, इंद्रिय आणि मन या तिन्ही गोष्टी भगवंतानी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या या संसारामध्ये, संसार म्हणजे फक्त आपला व्यक्तिगत संसार नाही, हे दृश्य जग आहे त्याला म्हणतो संसार, जगत. त्यामध्ये त्या लोकांसाठी, त्यांच्यासाठी काही उपयोगात येतील म्हणून वापरायला दिलेले आहेत, आपल्या स्वतःसाठी नाही. आणि त्या कधीही नष्ट होणाऱ्या आहेत. हे शरीर नष्ट होणार आहे, इंद्रिय नष्ट होणार आहेत, त्यांचे कर्म करण्याची शक्ती नष्ट होणार आहे आणि मनही नष्ट होणार आहे. हे समजून आपण आधीपासूनच त्याचा वापर इतरांसाठीच करावा. कर्म करीत असताना सुद्धा कर्मयोगाची कर्माविषयी कामना, ममता, आसक्ती राहत नाही, तर त्याविषयी प्रीती आणि तत्परता असते. कामना, ममता तसंच आसक्ती अपवित्रता निर्माण करणारी असतात आणि प्रीती तसंच तत्परता कर्मांना पवित्र करतात. कामना, ममता आणि आसक्तीनं कोणतंही कर्म केलं तर आपली अधोगतीच होते आणि पदार्थांचा नाश होतो. म्हणजे ते कर्म करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपण वापरतोय त्या सगळ्या नश्वर असतात. तसंच कर्मांची वारंवार आठवण येते, अर्थात त्या कर्माशी संबंध जडलेला राहतो. परंतु प्रीती तसंच तत्परतेने कर्म केल्यास आपलं उत्थान होतं, म्हणजे प्रगती होते आणि पदार्थांचा सदुपयोग होतो, नाश होत नाही. तसंच त्या कर्माचं पुन्हा पुन्हा स्मरणही येत नाही, कारण ते कर्म आपण कुठल्या उद्देशाने किंवा कुठलं आपण म्हणू जसं टार्गेट ठरवून केलेलं नसतं, की हे केलं की असंच होणार आणि असं झालंच पाहिजे, असं केलेलं नसतं, सहजरित्या केलेलं कर्म असतं. त्यामुळे त्याचं पुन्हा पुन्हा स्मरणही आपल्याला येत नाही आणि अर्थात त्या कर्माशी संबंध विच्छेद होतो. म्हणजे आपण ते कर्म केलं आहे हे कधीच आपण विसरून जातो, कारण त्याच्या फलाची आपण अपेक्षा धरलेली नसते. आणि मग असा विच्छेद झाला तर नित्यप्राप्त स्वरूप अथवा परमात्मा तत्वाचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. कोणताही मनुष्य का असेना तो सुगमतेने समजू शकतो की माझ्याजवळ जे आहे ते माझं नाही, उलट ते कोणाकडून तरी मिळालं आहे. जसं शरीर माता पित्यांपासून मिळालंय, विद्या योग्यता गुरुजनांनी दिलेली आहे. तात्पर्य एकमेकाच्या साह्यानेच सगळ्यांचं जीवन चालतं. श्रीमंतात श्रीमंत असलेल्या व्यक्तीचं जीवन सुद्धा दुसऱ्याच्या सहाय्यतेशिवाय चालू शकत नाही. आणि आम्ही जर कोणाकडून घेतलं असेल तर कोणाला देणं, कोणाची सहायता करणं, सेवा करणं हे सुद्धा आमचं परम कर्तव्य आहे आणि याला कर्मयोग म्हणतात. कर्मयोगाची एवढी पार्श्वभूमी आहे की आपल्या दिलेल्या मिळालेल्या शरीराने नुसतं कर्म करत राहणं आणि ते पण कोणतं उपभोग घेण्याचं, ते तर अजिबात नाही. आपल्या शरीर, इंद्रिय आणि मन, वाचा यांनी आपण असं कर्म करायचं की जेणेकरून दुसऱ्यांना त्यापासून काहीतरी उपयोग होईल. ह्याला कर्मयोग म्हटलं आहे. आणि याचं पालन सर्व मानव करू शकतात, कारण आपल्याला नरदेह तसा मिळालेला आहे. कर्तव्य त्याला म्हणतात ज्याला सुखानं करता येतं आणि जे अवश्य केलं पाहिजे. अर्थात जे करण्यायोग्य आहे आणि जे केल्याने उद्देशाची सिद्धी होते. जे करू शकत नाही ते करण्याची जबाबदारी कोणावरही नाही आणि जे करता कामा नये ते तर अजिबातच करायचं नाही. जे करू नये ते केल्याने दोन अवस्था आपोआप प्राप्त होतात. म्हणजे एखादं कर्म आपल्याला कर्तव्य करू नये, निषिद्ध कर्म आहे ते करू नये म्हटलंय, तर ते केलं तर दोन अवस्था प्राप्त होतात. एक तर निर्विकल्प अवस्था, अर्थात काहीही न करणे, आणि जे केलं पाहिजे ते करणे. मग कर्तव्य नेहमी निष्काम भावनेने तसंच परहिताच्या दृष्टीने केले जातं. आपण जे काही संसारातले आपल्या कर्तव्य करतो आहोत ते आपला संसार धरून म्हणून नाही करायचे, तर आपल्याला हे भगवंतानी विहित कर्म दिलेलं आहे आणि ते अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडायचं, म्हणून हे कर्तव्य आपल्याकडनं केलं गेलं पाहिजे. या उलट जर सकाम भावनेनं केलेलं कर्म बंधनकारक होतं
आणि मग ते सकाम भावनेने केलेलं कर्म आपण करायलाच नको. जेव्हा एखादं कर्म केल्यावर, कर्तव्य केल्यावर मला त्याच्या प्रती जर काही अपेक्षा वाटायला लागली तर ते सकामतेने केलं गेलं. मग निश्चितच त्याच्यामध्ये जर माझे अपेक्षापूर्ती झाली नाही तर दुःख निर्माण होणार. म्हणून भगवंत सांगतात की सकाम भावनेनं कर्म तर करायलाच नको, कारण ते बंधनकारक होतं. निष्काम भावनेनं केलेलं जाणारं कर्म फलाच्या कामनेरहित असतं, फलाची इच्छाच नसते, उद्देश रहित असतं. ते कर्म करण्यामागे कोणताही उद्देश नसतो. ते विहित कर्म आहे, विधात्याने मला दिलेलं आहे, त्यांनी ते मला सोपवलेलं आहे, तो माझा स्वधर्म आहे, म्हणून आपण करायचं असतं. उद्देशरहित क्रिया तर वेड्याची असते. फल आणि उद्देश दोन्हीमध्ये अंतर आहे. फल हे उत्पन्न होतं आणि नष्ट पण होतं, परंतु उद्देश हा नित्य असतो. उद्देश नित्य प्राप्त परमात्म्याच्या अनुभवाचा असतो. आणि ज्याच्यासाठी मनुष्य जन्म मिळाला आहे, आपलं कर्तव्य पालन न केल्याने त्या परमात्म्याचा अनुभव आपल्याला येतच नाही. वास्तविक पाहता कर्तव्य कर्म पालन करण्यामध्ये परिश्रम नाहीये. सहज कर्म केलं तर त्याच्यात कधीच परिश्रम आपल्याला जाणवणार नाही. कर्तव्य कर्म सहज स्वाभाविक असतात, कारण हा स्वधर्म आहे. परिश्रम तेव्हा होतात जेव्हा अहंता, ममता, आसक्ती आहे, कामनायुक्त आहे, त्यामध्ये काहीतरी उद्देश आहे, काहीतरी फळाची अपेक्षा आहे, अशा सगळ्यांनी युक्त होऊन आपल्यासाठी केलेलं आहे, तर ते आपल्यासाठी केलेलं कर्म होतं. आणि भगवंतांनी अशा कर्माला राजस कर्म म्हटलेलं आहे. आता याच्याही पुढे भगवंतांनी सांगितलंय की भगवंत तर सगळ्या प्राणीमात्रांचं हित करत असतात. तसंच भगवंतांची शक्ती सुद्धा प्राणीमात्राच्या हिताविषयी निरंतर व्यस्त असते. जेव्हा कर्मयोगी स्वार्थभावाचा त्याग करून केवळ संपूर्ण संसाराच्या हिताच्या भावनेने संपूर्ण कर्म करतो, तेव्हा भगवंताच्या सर्वव्यापी आणि हितकारक शक्तीशी त्याची एकता होते आणि त्याच्या त्या कर्मामध्ये विलक्षणता येते. आणि म्हणून कर्तव्य कर्म करण्यामध्ये कोणतीही बाधा येत नाही आणि मग परिश्रमही होत नाही. आणि म्हणून मग ते कर्तव्य कर्म केल्याचा आपल्याला निस्सीम आनंद मिळतो, कारण आपल्याला कोणती फलाची आशा नव्हती आणि परिश्रमही झालेले नसतात. कर्मयोगामध्ये दुसऱ्याचा आश्रय सुद्धा घेण्याची आवश्यकता नाही. जी परिस्थिती प्राप्त झाली असेल त्यातच कर्मयोगाचं आचरण करायचं आहे. कर्मयोगानुसार प्रसंगी कोणाला आवश्यकता पडल्यास सहाय्यता करणे ही सेवा आहे. जसं एखाद्याची गाडी बिघडली आणि तो तिला धक्का मारायला प्रयत्न करतोय, आपण बघतोय आणि आम्ही त्याच्या कामात त्याला सहाय्य करायचं, त्यांनी आपल्याला कुठे म्हंटल मग मी कशाला करू, असं नाही. आपल्याला दिसतंय त्याला एकट्याला ते रेटवलं जात नाहीये, त्याच्या बरोबर कोणी नाहीये, तर साहजिक आपण दोघं चौघं असू तर आपण त्याला मिळून मदत केली पाहिजे. अर्थात आपणही त्या परिस्थितीमध्ये असू तर ती त्यांनी न मागता आपण त्याला दिली, पुरवली, ही ती सेवा आहे. जो जाणून बुजून कार्याचा शोध करून सेवा करतो तो कर्म करतो, सेवा नव्हे. तर ते सत्कर्म केलं मी असं नाहीये, मी ती सेवा केली. कारण असं केल्याने त्याचा उद्देश पारमार्थिक न राहता लौकिक होतो. जेव्हा आपण जर म्हंटल की हो कोणती सेवा मी ही करू का, किंवा मी इथे जाऊन सेवा केली, ते सांगतो हे सुद्धा चूक आहे. कारण आपण जर सेवा केलीये, आपण ती सगळीकडे सांगतो, तेव्हा लौकिक अर्थाने आपल्याला अपेक्षा आहे की हवा कोणीतरी आपल्याला छान चांगलं केलं असं म्हणेल. सेवा ती आहे जी परिस्थितीनुरूप केली जावी. फक्त आपण आपला सेन्स वापरून जिथे जिथे आपल्या मदतीची गरज आहे तिथे कोणी म्हणायच्या आत आपण ती केली पाहिजे. कर्मयोगी परिस्थिती बदलत नाही आणि परिस्थिती शोधतही नाही. तो तर प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करतो. आणि हेच आपण जेव्हा केली गेली सेवा तरी पण आपण कोणालाही सांगणार नाही की मी ते 2 तास आधी येऊन काय केलं, तर ते आपण कर्म केलं होईल, की आपण कोणालाही त्याची वाच्यताही केली नाही. समोर परिस्थिती आली, इथे रांगोळी काढलेली नव्हती, मी बराबर आले आणि रांगोळ्या घातल्या, हे पण आपण कोणाला सांगायचं नाही. तर ते आपण कर्म केलं कुठल्याही फळाची अपेक्षा न करता. म्हणजे त्या प्राप्त परिस्थितीचा आपण सदुपयोग करून घेतला आणि ह्या प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग म्हणजे कर्मयोग आहे. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्ट परंतप. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः. सूर्य, मनु, इक्ष्वाकू इत्यादी राजांनी कर्मयोगाला योग्य प्रकारे जाणून त्याचं स्वतः सुद्धा आचरण केलं आणि प्रजेकडूनही आचरण करवून घेतलं. अशा प्रकारे राजर्षींमध्ये या कर्मयोगाची परंपरा चालत राहिली आणि ही क्षत्रिय राजांची विशेषतः स्वतःची विद्या आहे. विद्या म्हणजे कसं, स्वतः आधी तसं वागायचं
ते अनुकरण, तो आदर्श दुसऱ्यांना घालून द्यायचा आणि त्यांच्याकडनं तसं करवून घ्यायचं, असं पिढ्यानपिढ्या चालू ठेवलं. म्हणून प्रत्येक राज्याने ही विद्या जाणली पाहिजे. नुसतं प्रजेकडनं काही अपेक्षा करायच्या नाहीयेत. आधी स्वतः गोष्टी करेल, त्याचं अनुकरण ते करतील, त्यांना त्याचं महत्व पटेल राजाच्या आचरणातून, तेव्हा ती प्रजा पण तसं करू शकेल. जे समर्थांनी सुद्धा आपण ऐकतो की समर्थांनी पण आधी केले मग सांगितले, आधी स्वतःमध्ये सगळे गुण आचरणात आणले. त्याचप्रमाणे परिवार, समाज, गाव इत्यादींच्या ज्या मुख्य व्यक्ती आहेत त्यांनी ही विद्या जाणली पाहिजे. म्हणजे सरळच आहे की परिवाराचा जो मुख्य कर्ता आहे त्यांनी नुसतं मुलांना म्हणायचं, अरे तुम्ही अभ्यास करा, अरे तुम्ही अभ्यास करा. पण आपल्याला जेव्हा काही वाचनाची रोज सवय आहे, 2 तास आपण काहीतरी करू, तेव्हा मुलं पण एका ठिकाणी बसतील आणि करतील. आपण नुसतं मुलांमागे ओरडण्यात अर्थ नसतो. म्हणून मुख्य व्यक्ती ज्या घरातल्या आहेत त्यांचे आदर्श मुलं समोर ठेवतात. आजी आजोबा काही वाचन करतात तर मुलं सुद्धा तेव्हा ऐकायला बसतात. आपण बघतो घरामध्ये. तर हे पूर्वीचं पण हे त्याच्यासाठीच होतं की परिवारातली जी मुख्य व्यक्ती आहे ती जसं वागते तसं इतर जण अनुकरण करायचे. प्राचीन काळी कर्मयोगाला जाणणारे राजे लोक राज्याच्या भोगामध्ये आसक्त न होता काळजीपूर्वक राज्याचे संचालन करत होते आणि प्रजेच्या हिताविषयी त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती राहत होती. राजा हा नुसता उपभोगासाठी राजा नव्हता, तर त्याच्यावर प्रजेची मोठी जबाबदारी असायची आणि तो सगळीकडे संचालन करायचं. रात्री अपरात्री माझी प्रजा कशी आहे, खुशाल आहे का, आणि त्यांच्या तोंडी माझ्याबद्दल काही मत आहे का, माझं कुठे चुकतंय का, मला घाबरून लोक माझ्या तोंडावर सांगणार नाहीत काही, पण माझं काही चुकत असतील तर आपसात चर्चा होतील तर त्या मला कळतील, याच्यासाठी रात्रीचा फेरफटका राजा मारायचा. तात्पर्य काय, तर राजे लोक प्रजेपासून कर इत्यादीच्या रूपाने घेतलेल्या धनाला प्रजेच्याच हितासाठी उपयोगात आणायचे. आपल्या स्वार्थासाठी थोडं सुद्धा खर्च करत नव्हते. इव्हन प्रजेसाठी काही कमी पडलं तर आपल्या स्वखर्चाचं त्याच्यामध्ये घालायचे, पण प्रजेचं काही घेत नव्हते. आपला उदरनिर्वाहासाठी वेगळी शेती आणि उद्योग करायचे. कर्मयोगाचं पालन केल्यामुळे त्या राजांना विलक्षण ज्ञान आणि भक्ती आपोआप प्राप्त झालेली होती. ऋषी सुद्धा त्या काळी ज्ञानप्राप्तीसाठी राजांच्या जवळ राहत असत. श्री वेदव्यासजींचे पुत्र शुकदेवजी सुद्धा ज्ञानप्राप्तीसाठी राजर्षी जनकाजवळ गेले होते. भगवंत अर्जुनाचं जणू इकडं लक्ष आता कर्मयोग 3ऱ्या अध्यायात सांगून झाला, त्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंत ह्याच गोष्टी सांगून हे घराण्यांची माहिती देऊन भगवंत हेच सांगतायत की पूर्वजांच्या आणि वंश परंपरेच्या नुसार हे कर्मयोगाचं पालन होत आलेलं आहे. मधल्या काही काळामध्ये तो लोप पावला होता, तो तुला मी आता पुन्हा सांगतो की म्हणजे सगळ्या प्रजेला, तुझ्या जसं सूर्याला सांगितल्यावर सृष्टीला माहिती झाला, तसं तुला सांगितलं की तुझ्यासारखे म्हणजे अर्जुन सामान्य नाहीये, पण त्याच्यासारखं आपण प्रतीक म्हणून सर्वसामान्य माणसाचं प्रतीक म्हणून अर्जुन मानतो, त्याच्या मार्फत इतरांना कळेल यासाठी भगवंत आता त्याला सांगतायत. भगवंत अर्जुनाचं इकडं लक्ष वेधतात की गृहस्थाश्रमी आणि क्षत्रिय असल्याने तू सुद्धा आपल्या पूर्वजांच्या वंश परंपरेच्या नुसार कर्मयोगाचं पालन करायला हवंय, आणि याशिवाय आपल्या वंशाची रीत म्हणजेच कर्मयोग, ती विद्या आपल्यात उतरणं सुगम आहे आणि ती आलीच पाहिजे. यासाठी मी तुला आता हा योग सांगणार आहे. सकालिनेह महता योगो नष्ट. परमात्मा नित्य आहेत आणि त्यांच्या प्राप्तीचं साधन म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग इत्यादी सुद्धा परमात्म्याकडूनच निश्चित केलेले असल्याने नित्य आहेत. म्हणजे भगवंतांनी स्वतःच सांगितलंय ना, आपण बघितलंय गीतेमध्ये की मला प्राप्त करण्याचे हे 3 साधनं आहेत आणि ते कसे करायचे हे पण मीच तुम्हाला सांगतो, तुम्ही मला प्राप्त करू शकता, म्हणून तुम्ही हे ऐका. म्हणून ह्यांचा कधी अभावच होत नाही, कारण भगवंतानीच ते मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणून भगवंत म्हणतात नाभाव विद्यते सतः, ह्या गोष्टींचा कधीही अभाव होणार नाही, त्या नित्य असतात, नित्य राहतात. आता इह नष्ट पद जे वापरलंय त्याचा अर्थ आहे इह नष्ट, म्हणजे हे कधीही नष्ट होणार नाही, अविनाशी आहे. या अविनाशी कर्मयोगाच्या तत्वाचं वर्णन करणाऱ्या ग्रंथाचा आणि याच्या तत्वाला जाणणाऱ्या तसंच त्याला आचरणात आणणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांचा मात्र या लोकांमध्ये अभाव झाला आहे. म्हणजे हे तत्व, कर्मयोगाचं तत्व जे जाणतात त्या कैक पिढ्या आधी जाणत होत्या, पूर्वापार पुढे चालत यायला हवं होतं, पण मधल्या काळामध्ये ते
काय म्हणू आपण, पास ऑन केलं गेलं नाहीये, ह्याच्याकडून त्याच्याकडे तितक्या महत्वाचं म्हणून सांगितलं गेलं नाही, आचरणात आणलं गेलं नाही, आचरणात आणण्यावर सक्ती केली गेली नाही, त्यामुळे हे लोप पावलं. त्यामुळे मी आता तुला पुन्हा ते सांगतो. भगवंत म्हणतात की कल्पाच्या आरंभी मी हा कर्मयोग सूर्याला सांगितला, मग परंपरेने याला राजर्षींनी जाणलं आणि म्हणून याच्यात आता अंतर पडत गेलं आणि फार काळ लोटल्याने आता तो योग या मनुष्य लोकी लोकल्यासारखा झाला आहे. हेच कारण आहे की वर्तमान काळात या कर्मयोगाची गोष्ट ऐकण्यात आणि पाहण्यात खूपच कमी येते. मग हा पहिल्यांदा योग भगवंतांनी विवस्वान म्हणजे सूर्याला सांगितला, सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने राजा इक्ष्वाकूला सांगितला आणि राजा इक्ष्वाकू नंतर तो काही पिढ्या पुढे आला. भगवंत सांगतायत की कर्मयोगाचं आचरण लोपल्यासारखं झालं तरी त्याचा सिद्धांत नित्य आहे आणि या सिद्धांताचं अनुकरण केल्याशिवाय कोणत्याही योगाचं निरंतर साधन होऊ शकत नाही. कर्म तर सगळ्या मनुष्यांना करावंच लागतं, मात्र ज्ञानयोगी विवेकाद्वारा कर्मांना नाशवान समजून कर्माशी संबंध विच्छेद करतात आणि भक्तियोगी कर्मांना भगवंताला अर्पण करून कर्माशी संबंध विच्छेद करतात. आणि म्हणून ज्ञानयोगी आणि भक्तियोगी जरी त्यांनी कर्मयोगाचं अनुष्ठान त्यांना समजलं नसलं तरी कर्मयोगाचा सिद्धांत आचरणात आणावाच. म्हणजेच काय तर वर्तमान काळी कर्मयोग लोपल्यासारखा झाला असूनही सिद्धांताच्या रूपाने तो विद्यमान आहे. फक्त आता समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचं कर्म नैसर्गिकरित्याच होऊ देत, पण ते कर्म करत असताना काय काय अपेक्षा करायच्या नाही, काय गोष्टी सोडून द्यायच्यात, काय भावना ठेवायच्यात, फलाशा ठेवायची नाही, ह्या गोष्टी आता भगवंत आपल्याला सांगणार आहेत. कर्म नेहमी संसारासाठी होतात आणि योग हा नेहमी आपल्यासाठी असतो. योगासाठी कर्म करावं लागत नाही, तर स्वतः सिद्ध आहे म्हणून योग कर्म करण्याने होईल असं समजणे हेच योगाचं लुप्त होणं होय. मनुष्य शरीर कर्मयोगाचं पालन करण्यासाठी अर्थात दुसऱ्यांची निस्वार्थ सेवा करण्यासाठीच मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला मनुष्य शरीर नरदेह जो मिळालेला आहे तो इतरांची सेवा करण्यासाठीच आहे. आणि आधीच्या वाक्यात भगवंत सांगतायत की कर्म करण्यानेच होता असं नाही. म्हणजे आपण झोपलेलो असलो तरी सुद्धा आपलं शरीर, आपलं हृदय श्वासोच्छ्वास करते, आपले अंतर इंद्रिय जे आहेत ते त्यांचं कर्म, आपल्या देहातल्या मेटाबॉलिझम प्रक्रिया सतत चालूच राहतात. म्हणजे आपल्याला दिसतंय आपण कर्म करत नाही, पण आपलं शारीरिक कर्म अनायासे विनासायास पार पडत असतात आणि तो आपल्यासाठी योग आहे की हे योगाने चालू राहतं म्हणून आपण जिवंत असतो. पण शरीर जे आहे, देह जो आहे, ते हात पाय हे जे अवयव आहेत, ज्या अवयवांचा उपयोग आपण दुसऱ्यांसाठी काही कर्म करण्यासाठी करू शकतो आणि ती म्हणजे निस्वार्थ सेवा, आणि ते करण्यासाठी मिळालंय. पण आपण आपल्या हातापायांचा, आपल्या डोळ्यांचा, आपल्या पंचज्ञानेंद्रियांचा उपयोग आपल्याला भोग घेण्यासाठीच करतो जास्तीत जास्त. तर भगवंताचं हे सांगणं आहे की जास्तीत जास्त त्यांचा उपयोग तुम्ही इतरांच्या सेवेसाठी करा, भोगाची अभिलाषा कमी करा. परंतु आज मनुष्य रात्रंदिवस आपल्या सुख सुविधा सन्मान इत्यादींच्या प्राप्तीमध्येच गुंतलेला आहे. स्वार्थ अधिक वाढल्यामुळे दुसऱ्यांची सेवा करण्याकडे तर लक्षच जात नाही आणि अशा प्रकारे ज्याच्यासाठी मनुष्य शरीर मिळाले त्याला विसरणेच कर्मयोगाचं लोपणं आहे. आपण दासबोधामध्ये ऐकलं आहे की जेव्हा आपल्याला नरदेह मिळाल्याचं महत्व समर्थ सांगतात की ते म्हणतात की खूप संयोगाने आणि पुण्याने आपल्याला नरदेह मिळतो, तर तो नरदेह दुसऱ्यांच्या कामी येऊ द्यावा आणि दुसऱ्यांसाठी परोपकारच जास्त करावे आणि देह आपला झिजवावा. तर तेच आपण विसरून जातो. जन्माला आल्यानंतर आपण या मायेमध्ये गुंतत जातो. मनुष्य सेवेद्वारा पशु पक्षापासून मनुष्य देवता, पितर, ऋषी, संत महात्मा आणि भगवंताला सुद्धा आपल्यामध्ये वश करू शकतो. आपण बघतो मनुष्य पशुपक्ष्यांना पाळून त्यांना आपली ऑर्डर ऐकायला लावेल. सर्कशीमध्ये पण बघतो आपण, पण घराघरामध्ये पाळलेले प्राणी पण बघतो की ते पंजा दे म्हणलं की पंजा देतील, बोलून दाखव म्हणलं की बोलून दाखवतील. म्हणजे त्यांना आपण वश करू शकतो आपल्यामध्ये, आपल्या म्हणण्याप्रमाणे त्यांना वश करू शकतो. परंतु सेवाभावाला विसरून मनुष्य स्वतःच भोगांना वश होतो, ज्याचा परिणाम नरकामध्ये आणि 84 लक्ष योनींमध्ये माणसाला फिरावं लागतं. मग हेच कर्मयोग लोपल्याचं लक्षण आहे. म्हणजे काय, कर्मयोग कसं कर्म करायचं हे माहीत नसल्याने कर्म म्हणजे फक्त आपल्याला हवं ते प्राप्त करणं
असा अर्थ लावल्या गेल्याने कर्मयोग लोपला गेला असं भगवंत सांगतायत. स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतुदुत्तमम्. भक्तोऽसि मे सखा चेती. अर्जुन भगवंताला आपले प्रिय मित्र पूर्वीपासूनच समजत होते, परंतु भक्त आता दुसऱ्या अध्यायामध्ये शरणागती घेतली जेव्हा अर्जुनाने भगवंताला, की माझ्यासाठी श्रेयस्कर आणि प्रेयस्कर काय आहे भगवंता तूच सांग, मी फार गोंधळात पडलोय, मी आता तुला शरण आलो आहे आणि तू मला गुरु शिष्याप्रमाणे स्वीकार आणि गुरुप्रमाणे उपदेश करून सांग. म्हणजे तेव्हा अर्जुन आता भक्त झालेत आणि अर्थात अर्जुनाची सख्य भक्ती तर पूर्वीपासूनच होती, परंतु दास्य भक्ती आता नवी आहे. आज्ञा अथवा उपदेश दास सेवक अथवा शिष्यालाच दिला जातो, मित्राला नव्हे. अर्जुन जेव्हा भगवंताला शरण झाले तेव्हा भगवंताचा उपदेशाला सुरुवात झाली. जी गोष्ट मित्रालाही सांगितली जात नाही ती गोष्ट सुद्धा शरणागत शिष्यापुढे प्रकट केली जाते. अर्जुन भगवंतांना म्हणतात की मी आपला शिष्य आहे म्हणून शरण आलेल्या मला आपण उपदेश करा. उपदेश म्हणजे माझ्या हिताची गोष्ट मला सांगा. म्हणून भगवंत अर्जुनासमोर आपल्या स्वतःला प्रकट करतात आणि हे रहस्य उघड करतात. अर्जुनाचा भगवंताविषयीचा फारच उच्चभाव होता आणि म्हणूनच तर त्यांनी वैभव आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्जित असलेल्या नारायणी सेनेचा त्याग करून निशस्त्र भगवंताला आपल्या सारथ्याच्या रूपामध्ये स्वीकार केलं. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की अर्जुनाने मला भगवंत पाहिजेत आणि दुर्योधनाने सगळी भगवंताची सेना आणि वैभव घेतलं. नारायणी सेना म्हणजे एक अक्षौहिणी सेना ही नारायणी सेना असते. त्याच्यात पुष्कळ डिटेल्स आहेत. ते 2,18,700 योद्धे असतात, 65,710 घोडे असतात, 21,810 हत्ती असतात, 1,09,350 पायदळ असतं आणि 21,870 रथावर आरूढ झालेले योद्धे असतात. तर ही एक अक्षौहिणी सेना फक्त पांडवांकडे होती आणि 7 अक्षौहिणी सैन्य भगवंताचं सगळं दुर्योधनाने घेतलं होतं. मग इथेच अर्जुनाचा विचार आपल्याला कळतोय की संपूर्ण भगवंतच माझ्याकडे आहे, मला त्याच्या सैन्याची गरज नाही. भगवंत जर माझ्याकडे आहे तर भगवंताच्या वैभवाकडे मला बघायची गरजच नाही. स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातन. आता याच्यातून भगवंत सांगतायत की सृष्टीच्या आरंभी मी सूर्याला जो कर्मयोग सांगितला होता तो आज मी तुम्हाला सांगितलाय. फार काळ लोटल्याने तो योग अप्रकट झाला होता आणि मीही अप्रकट होतो, पण आता मीही अवतार घेऊन प्रकट झालो आणि योगालाही पुन्हा प्रकट करतोय. म्हणून अनादी कालापासून जो कर्मयोग माणसांना कर्मबंधनापासून मुक्त करीत येतोय आणि तोच आजही त्यांना कर्मबंधनातून मुक्त करेलच याची खात्री मी देतो. तो योग मी आता तुम्हाला सांगतो. रहस्य हेत्तदुत्तमम. जसं 18व्या अध्यायामध्ये भरपूर सगळे गुह्यतम रहस्य भगवंतानी प्रकट करून दाखवले, उघड करून दाखवले. तेव्हा भगवंत म्हणाले की तू मला शरण ये, मी तुला संपूर्ण पापांपासून मुक्त करेन. तसंच इथेही एक रहस्य भगवंत सांगतायत की मी सृष्टीच्या आरंभी सूर्याला उपदेश केला होता, तो आज मी तुला उपदेश करतोय. म्हणजे ह्या वाक्यात रहस्य इतकं मोठं आहे की सृष्टीच्या आरंभी सूर्य होता तेव्हा मी होतो आणि आजही मी तुझ्या समोर आहे हे तू अजून तरी समजून घे. म्हणजे मी पण अनादी कालापासून आहे असं भगवंताला इनडायरेक्टली सांगायचंय अर्जुनाला. आता बघू आपण पुढे कसं सांगतायत ते. भगवंत जणू अर्जुनाला हे म्हणतायत की तुझा सारथी होऊन, तुझ्या आज्ञेचं पालन करणारा होऊन सुद्धा मी तुला आज तोच उपदेश करत आहे जो उपदेश मी सृष्टीच्या आरंभी सूर्याला केला होता. मी साक्षात तोच आहे आणि आता अवतार घेऊन गुप्तरीतीने पुन्हा प्रकट झालो. ही फार रहस्याची गोष्ट आहे. म्हणजे तरी पण अर्जुनाच्या लक्षात येत नाहीये हा संबंध की पूर्वी भगवंत होते, आता या हे म्हणतायत आणि यापुढे असणारे म्हणतायत, काय कळत नाही बुवा. हे रहस्य आज मी तुझ्या समोर प्रकट करीत आहे कारण तू माझा प्रिय मित्र आणि भक्त आहेस. साधारण मनुष्याची तर गोष्ट सोडा, साधकाची दृष्टी सुद्धा उपदेशाकडे अधिक आणि उपदेष्टा म्हणजे उपदेश करणाऱ्याकडे कमी असते. या प्रसंगाला वाचल्या ऐकल्यावर उपदिष्ट योगावर तर दृष्टी जातेच, परंतु उपदेष्टा भगवान श्रीकृष्णच आदी नारायण आहेत याकडे बहुतांशी दृष्टी जातच नाही. जी गोष्ट साधारण रीतीने आकलन होत नाही तीच गोष्ट रहस्यमय असते.
म्हणजे जे आपल्याला पटकन ऐकल्याबरोबर समजणार आहे असं नाहीये. त्याच्यावर थोडासा विचार करावा लागणार आहे त्या वक्तव्यावर. ते वाक्य, ते वक्तव्य आपल्या मनात घोळत राहिलं पाहिजे. मग आपण त्याच्यावर विचार करू, तेव्हा ते आपल्याला आकलन होईल. अशी जी गोष्ट असते त्याला रहस्य म्हणतात. आणि म्हणून इथे भगवंतांनी रहस्यम हेतदुत्तमम हे शब्द वापरलेत. म्हणजेच साधकाची दृष्टी नेहमी उपदेष्टाकडे सुद्धा असलीच पाहिजे, भगवंताकडे असायलाच पाहिजे. स्वतःला आधी उपदेष्टा सांगून, म्हणजे मी आधी काळापासून उपदेष्टा आहे असं सांगून भगवंत जणू स्वतःला मानव मात्राचे आदिगुरु म्हणून प्रकट करतात. जसं नाटकात आपली भूमिका वठवत असताना मनुष्य आपलं खरं रूप प्रकट करत नाही, परंतु आपल्या अत्यंत निकटच्या व्यक्तीजवळ स्वतःचं खरं रूप सुद्धा प्रकट करतो. तसं या ठिकाणी मानव देहामध्ये अवतार धारण करून देखील भगवंत अर्जुनासमोर आपलं ईश्वरीय रूप प्रकट करत नाही. म्हणून मी नेहमी विचार करते, 4था अध्याय झाला, 5वा अध्याय झाला, 11व्या अध्यायामध्ये भगवंत आपलं रूप दाखवतात. तेव्हा अर्जुनाला कळते की हा माझा सखा मित्र भाऊ साधा सुद्धा कोणी नसून एवढा महान परमात्मा आहे की ज्यांनी सृष्टी निर्माण केली. तोपर्यंत हे रहस्य अर्जुनाच्या लक्षात येतच नाहीये. अर्थात जी गोष्ट गोपनीय ठेवावयास पाहिजे ती गोष्ट प्रकट करीत आहेत आणि हेच याचं रहस्य आहे. कर्मयोगाला सुद्धा उत्तम रहस्य समजलं जाऊ शकतं. ज्या कर्माने जीव बांधला जातो, म्हणजे कर्मणा बध्यते जंतु, त्याच कर्माने त्याची मुक्ती पण होते. हे रहस्य आहे. जसं एखाद्या कर्माला आपण बांधून घेतलंय, त्याच कर्माची फलाशा जर आपण सोडली तर त्या कर्मापासून आपली मुक्ती होते. म्हणजे कर्म करायचं चुकतं असं नाही, कर्म करतोच, पण त्या कर्माचे जे काही फळं मिळणार आहेत ते फळं चांगले असतील का वाईट असतील, मग मला आनंद होईल की मी दुःखी होईल का मी हे असंच होत राहणार आहे, हा विचार, ही चिंता, या मोहातूनच माणूस बाहेर पडतो आणि त्यालाच म्हणतात कर्मबंधनातून मुक्ती. म्हणजे ज्या कर्माने जीव बांधला जातो ते कर्म फलाशय सोडून केले तर त्यातून मुक्ती पण मिळते. हेच एक रहस्य आहे. पदार्थांना आपलं समजून आपल्यासाठी कर्म करण्यानं बंधन होतं आणि पदार्थांना आपलं न समजता दुसऱ्याचे समजले, केवळ दुसऱ्याच्या हितासाठी निस्वार्थ भावपूर्वक सेवा केली ती मुक्ती होते. अनुकूलता प्रतिकूलता, धनवत्ता निर्धनता, स्वस्थता रुग्णता इत्यादी कशीही परिस्थिती असली तरी प्रत्येक परिस्थितीत कर्मयोगाचं पालन स्वतंत्रतेनं होऊ शकतं. मग कर्मयोगाच्या 2-3 महत्वाच्या गोष्टी पण इथे भगवंतांनी सांगितल्या आहेत की माझं काहीही नाही, कारण माझं स्वरूप सत म्हणजे अविनाशी आहे आणि जे काही मिळाले ते सर्व असत नाशवान आहे. तर असत माझं कसं होऊ शकतं ह्याचा विचार करावा. म्हणजे कर्म करताना हा नरदेह जो मी वापरतोय तो माझा नाही, हा भगवंताने मला दिला आहे, या मात्या पित्यांनी त्याला घडवलं आहे, तेव्हा तो मला त्यांच्यासाठी वापरला पाहिजे. माझ्या नातेवाईक, माझे आप्त आणि समाज जो माझा कल्याण इच्छितो त्याच्यासाठी मी हे वापरलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. माझ्यासाठी काहीही नको, कारण स्वरूपामध्ये कधी अपूर्ती अथवा उणीव नसतेच. म्हणजे मी जो आहे, मी म्हणजे हा देह नाही, माझा अंतरात्मा जो आहे तो परिपूर्ण आहे, कारण तो भगवंताचाच अंश आहे, परमात्म्याचाच अंश आहे, तो संपूर्ण आहे. मग कोणत्या वस्तूची मी कामना करायला पाहिजे? म्हणून जे मिळालेले अवयव आहेत त्या अवयवांकडनं मी एकदा दोनदा उपभोग घेतले बास, त्यापेक्षा जास्त कामना इच्छा मी करायला नको आणि त्या लोभात मी अडकायला नको. आपल्यासाठी काही करायचं नाही हे जर समजून घेतलं, म्हणजे जे हे इंद्रिय आणि हे मन, शरीर, देह मिळालाय हा मला माझ्यासाठीच एकट्यासाठी वापरायचा नसून त्या मार्फत मी इतरांसाठी काय करायचंय हे जेव्हा मी ठरवून घेईल तेव्हा त्या फळाचा आस्वाद मला जास्त तृप्ती देऊ शकतो, हे जाणून घ्या असं भगवंत सांगतात. म्हणून भगवंत म्हणतात की स्वरूपाला आपल्यासाठी काहीही करायचं नाहीये. या आपल्या शरीरातल्या जीवात्म्याला त्याच्या स्वतःसाठी काही नको. जीवात्मा कशातही लिप्त होत नाही, तो द्रष्टा आहे नुसता. तो स्थिर राहून आपला देह काय काय करतो, या देहाकडनं आपण काय काय करून घेतलंय एवढं तो बघत असतो. कर्मयोगामध्ये कर्म तर संसारासाठी होतात आणि योग आपल्यासाठी होतो मग आपण म्हटल्याप्रमाणे, परंतु आपल्यासाठी कर्म केल्याने योगाचा अनुभव येत नाही. जेव्हा दुसऱ्यासाठी कर्म करू आपण तेव्हा आपल्याला योगाचा अनुभव येतो. जेव्हा योगाचा अनुभव तेव्हाच येईल जेव्हा कर्माचा प्रवाह संपूर्णपणे संसाराकडेच जाईल. संसार म्हणजे जगताकडे.
कारण शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, पदार्थ, धन, संपत्ती इत्यादी जे काही आपल्या जवळ आहे ते सर्वचे सर्व संसाराशी अभिन्न आहे, संसाराचेच आहे. ते संसारातून वेगळं काढू शकत नाही आणि ते संसाराच्या सेवेमध्येच लावायचं. म्हणून पदार्थ आणि क्रियारूपी संसाराशी संबंध विच्छेद करण्यासाठी दुसऱ्यासाठी कर्म करायचं, हा कर्मयोग आहे. कर्मयोग सिद्ध झाल्यास करण्याची आसक्ती, मिळवण्याची लालसा, जगण्याची इच्छा आणि मरण्याचं भय हे सगळं नष्ट होऊ शकतं. महत्वाचं आहे हे की कर्मयोग सिद्ध झाला म्हणजे सांगितला तसा केला गेला तर काय काय गोष्टींचे बदल आपल्याला आपल्यामध्येच दिसतात, तेव्हा आपण समजू की माझ्या हातनं होणारा कर्मयोग व्यवस्थित चाललेला आहे. जसं सूर्यप्रकाशात लोक अनेक कर्म करतात पण सूर्याचा त्या कर्माशी आपला काहीही संबंध राहत नाही, तसंच स्व म्हणजे चेतनाच्या प्रकाशाने संपूर्ण कर्म होतात. आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य आपल्या शरीराकडून सगळे कर्म करून घेतं, परंतु स्वचा त्यांच्याशी काहीही संबंध राहत नाही. कारण स्वचेतन तसंच अपरिवर्तनशील आहे आणि कर्म जड तसंच परिवर्तनशील आहे. परंतु जेव्हा स्वच्या अज्ञानाने म्हणजे स्वबद्दल आपण जाणतच नाही आहोत, आपल्या आत्म्याबद्दल आपण जाणतच नाही, हे आपल्यामध्ये अज्ञान आहे, तर त्या पदार्थांशी आणि कर्माशी आपण थोडा तरी संबंध लावतोच. आज मी हे केलं, काल मी ते बनवलं, माझ्या हातून खूप सुंदर झालं, मला लोकांनी वाहवा केली, मला तिथे मान सन्मान मिळाले, हे मला माझे माझं हे यायला लागतं. म्हणजे आपण आपला त्या कर्माशी संबंध जोडायला लागतो आणि मग हे कर्म आपल्याला बंधनामध्ये टाकतात. मग मी नेहमी केलं पाहिजे हे असं मला वाटायला लागतं आणि मग मी नेहमी केलं की मला ते नेहमी मान सन्मान करतील आणि बरोबर एखाद्या वेळेस जर त्यांनी सन्मान नाही केला की मला दुःख होतं आणि त्या अपेक्षेने मी ते केलेलं होतं ते झालं नाही, म्हणजे त्या कर्मामध्ये पुन्हा आसक्ती आली आणि त्या कर्मबंधनामध्ये आपण अडकलो गेलो. नियतकर्माचा कोणत्याही अवस्थेत त्याग न करणं, कुठलंच कर्म त्यागायचं नाहीये. तसंच नियत समयी कार्यासाठी तत्पर राहणं ही सूर्याची विलक्षणता आहे. एक दिवस आपण तरी आळस करू की रोज मी 4:30ला 3:30ला उठते बाई, आज रविवार आहे, आज तर मी 6 वाजता उठणार. पण सूर्याला असं कधीही करता येणार नाही. तो त्याचं नियत कर्म सूर्य जन्माला आल्यापासून, सूर्य निर्माण झाल्यापासून सतत वेळेवर करत आहे आणि हे त्याच्यातलं विलक्षण आपण शिकायला पाहिजे. कर्मयोगी सुद्धा सूर्याप्रमाणे आपल्या नियत कर्मांना नियत समयी करण्यासाठी नेहमी तत्पर राहतो आणि जो खरंच आपलं कर्म इतरांसाठी करू इच्छितोय तो नेहमी अशा पद्धतीनेच कर्म करतो, सूर्याला आदर्श ठेवून. कर्मयोगाचे योग्य रीतीने पालन केलं जात असेल आणि कर्मयोगामध्ये ज्ञानाचे संस्कार असतील तर त्याला ज्ञानाची प्राप्ती आणि जर भक्तीचे संस्कार असतील तर त्याला भक्ती आपोआप प्राप्त होते. कर्मयोगाचं पालन केल्याने आपलेच नव्हे तर सर्व संसाराचं सुद्धा परमहित होतं आणि दुसरे लोक पाहोत अथवा न पाहोत, समजोत अथवा न समजोत, मानवत अथवा न मानवत, आपल्या कर्तव्याचं योग्य रीतीने पालन केल्यास दुसऱ्या लोकांना कर्तव्य पालनाची प्रेरणा आपोआप मिळते आणि अशा प्रकारे सर्वांची सेवाही होते. मार्मिक गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे. गीतेमध्ये भगवंतांनी उपदेशाच्या आरंभी 2ऱ्याच अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत मनुष्य मात्राच्या अनुभवाचे विवेकाचं वर्णन केलंय आणि अनुभवातून जे विचार आपल्यामध्ये येतात आणि त्यावरून आपण एक निष्कर्ष घेतो की अमुक एक गोष्ट पुन्हा कधी याच्या वाटे जायचं नाही किंवा ही गोष्ट याच पद्धतीने करायची, हा विचार जो मनात पक्का होतो त्याला म्हणतात विवेक आणि ह्या अनुभवालाच विवेक किंवा निजज्ञान असं म्हणतात. मी महत्वाच्या गोष्टीला खूण केलीये ते पूर्ण हे करण्याऐवजी. इंद्रिय, मन आणि बुद्धी प्रकृतीचे अंश आहेतच, म्हणून त्यापासून होणारं ज्ञान प्रकृतीजन्य आहे आणि शास्त्र वाचून ऐकून इंद्रिय, मन, बुद्धीद्वारा जे पारमार्थिक ज्ञान होत असतं ते ज्ञान देखील एक प्रकारचं प्रकृतीजन्यच आहे. परमात्म तत्व या प्रकृतीजन्य ज्ञानापेक्षा अत्यंत विलक्षण आहे, म्हणून परमात्म तत्वाला निज ज्ञान, स्वने होणारे ज्ञान असं म्हटलं जातं. म्हणजे सोप्या भाषेत म्हणाल तर मला मिक्सर चालवता येतं, मला गाडी चालवता येते, 4 व्हीलर चालवता येते, पार अगदी सुनीता विल्यम्स म्हणेल की मला स्पेसक्राफ्ट पण उडवता येतं. हे सगळं विज्ञान आहे. पण आत्मा म्हणजे काय आहे, तो कुठे आहे, तो कोणत्या कर्मात लिप्त आहे का, त्याच्यावर संस्कार कोणते आहेत का,
तो कसा जाणवतो का, कोणी बघितलाय का, याबद्दलचं सगळं ज्ञान आहे. हे ज्ञान, हे आत्मज्ञान. म्हणून विज्ञानापेक्षा आत्मज्ञान वेगळं आहे. म्हणून आपण कितीही डिग्र्या घेतल्या आणि कितीही शिकलो तरी आपण वैज्ञानिक प्रगती केलेली आहे आणि शून्यावर शून्य पगार मिळवण्या इतकं ज्ञान प्राप्त केलं आहे, पण आत्मज्ञान किंवा विशेष ज्ञान आपल्याला झालेलं नाही. हीच इथे महत्वाची गोष्ट सांगतायत. आणि मग याच्यामध्ये निजज्ञान अर्थात विवेकाला महत्व दिल्याने मी कोण आहे, माझं काय आहे, जड आणि चेतन काय आहे, प्रकृती आणि परमात्मा काय आहे, हे सगळं जाणण्याची शक्ती येते आणि हाच विवेक कर्मयोगात कामाला येतो. ही मार्मिक गोष्ट आहे. कर्मयोगात विवेकाच्या दोन गोष्टी, एक आपल्या असणेपणात म्हणजे मी, कोणताही संदेह नसतो आणि आता ज्या वस्तू मिळाल्या आहेत त्यावर आपला काहीही अधिकार नाही. या दोन गोष्टी कर्मयोग करायचा आहे, आपल्या हातून घडवायचा आहे, तर आपण या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पण आपण जर कोणत्या इच्छा केल्या, कामना केल्या, तर त्या कामनांच्या प्राप्तीसाठी एखाद दोन पाऊल जास्त काहीतरी आपल्या हातून चुकीचं उचललं जातं. म्हणजेच कामनेमुळे विवेक झाकला जातो. विवेक नेहमी बाहेर वरच्यावर असावा आणि प्रत्येक गोष्ट विवेकानेच करावी, म्हणजे बुद्धी सदैव जागृत ठेवावी. बाहेरील परिस्थिती कर्मानुसारच असते. अर्थात ते कर्माचेच फल आहे. धनवत्ता, निर्धनता, निंदास्तुती, आदर निरादर, यशापयश, लाभहानी, जन्म मरण, स्वस्थता रुग्णता इत्यादी सगळ्या परिस्थिती कर्माच्याच अधीन आहेत. तेव्हा आपण आपल्या विवेकाला महत्व देऊन आपलं अज्ञान नष्ट केलं पाहिजे आणि अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग करून त्यापासून उन्नत झाले पाहिजे. अर्थात असंग झाले पाहिजे. मग थोडक्यात काय, की आपला विवेक सदैव जागृत ठेवायचा आहे. तर आता विवेक काही मोठं झाल्यावरच येतो असं नाही. लहानपणापासून आपण आपल्या अवतीभवत्यांचं अनुकरण करून काय विवेकाच्या गोष्टी शिकलो आहोत, की उच्च शिक्षण घ्यायचं, चांगला पगार कमवायचंय, सगळं करायचंय, पण त्याचबरोबर आपले नैतिक मूल्य जे आहेत ते आपण पाळले पाहिजेत. आपली संस्कृती आपण जतन केली पाहिजे, ती सोडता कामा नये आणि पारमार्थिक प्रगती सुद्धा साध्य केली पाहिजे. म्हणजे आमच्या इथे एक डॉक्टर आहेत की जेवढे इफिशियंटली ते ब्रेनच्या सर्जरी करतात, तेवढे इफिशियंटली ते एक अखंड समास आणि दशक सुद्धा तोंडी बोलून व्याख्यान सुद्धा देतात. म्हणजेच या गोष्टी बरोबरीने चालल्या पाहिजे. या परमार्थाला किंवा अध्यात्माला निग्लेक्ट करता कामा नये. म्हणजे आपल्या विवेकाला महत्व देऊन अज्ञान आपलं नष्ट केलं पाहिजे आणि अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग करून त्यापासून आपण उन्नत झालो पाहिजे. अर्थात असंग झालं पाहिजे, चुकीच्या गोष्टींचा संग सोडला पाहिजे. जो कोणत्याही परिस्थितीशी संबंध न जोडता त्याचा सदुपयोग करतो, अर्थात अनुकूल परिस्थितीत दुसऱ्याची सेवा करतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुःखी होत नाही, म्हणजे समत्वदृष्टीने बघतो. यश आलं तरी हुरळून जात नाही, अपयश आलं तरी दुःखी होत नाही, दुःख आलं तरी अगदी गर्भगळीत होत नाही किंवा सुख असलं तर भगवंताला विसरत नाही. असं सगळं समत्व बुद्धीने जो करतो, म्हणजेच सुखाची अत्यंत इच्छाही करत नाही, तो सगळ्या संसार बंधनातून सुगमतेने मुक्त होतो. स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे थोडक्यात. याच्या पुढे म्हणतायत की विवेकाची पूर्ण जागृती झाली नसताही कर्मयोगाच्या ठिकाणी एक निश्चयात्मिका बुद्धी राहत असते, की जी आपलं नाही त्याच्याशी संबंध विच्छेद करायचा आहे आणि सांसारिक सुखांना न भोगता केवळ सेवा करायची आहे. म्हणजे हे जे शरीर इंद्रिय मन आपल्याला मिळालेलं आहे, हे संसाराच्या सेवेसाठी आहे आणि आपण त्यातनं उपभोग न घेता इतरांसाठी करायचं आहे. हेच आपण निश्चय कायम ठेवायचा आणि या निश्चयात्मक बुद्धीमुळे त्याच्या अंतःकरणात सांसारिक सुखांचं महत्व राहत नाही. म्हणजेच हळूहळू वैराग्य येतं, विरक्ती येते. मग भोगामध्ये सुख आहे अशा भ्रमामध्ये त्याला कोणीही टाकू शकत नाही आणि म्हणून या एका निश्चयावर अटळ राहिल्यास त्याचं कल्याण होतं. सत्संग स्वाध्याय केल्याने अशा निश्चयात्मक बुद्धीला शक्ती मिळते आणि म्हणून प्रत्येक साधकाने कमीत कमी असा कल्याणकारी निश्चय अवश्य केला पाहिजे. असा निश्चय करण्यात सर्व स्वाधीन आहेत, कोणीही पराधीन नाही. यासाठी कोणाचीही किंचित सुद्धा सहाय्यता घेण्याची आवश्यकता नाही, कारण यासाठी त्याचा स्व, त्याचा आत्मा आणि त्या आत्म्याने ठरवलेला त्याचा तो निर्धार हे बलवान आहे. मग तो कोणाच्याही मोहामध्ये अडकू शकत नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये सूर्याला कसा उपदेश केला होता सृष्टीच्या आरंभी, हा जो प्रश्न अर्जुनाला पडलाय,
त्याचं निराकरण भगवंत करतायत. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः. आपला जन्म तर आत्ताच काही वर्षापूर्वी श्री वसुदेवजींच्या घरी झालाय असं अर्जुन म्हणतोय. परंतु सूर्याचा जन्म सृष्टीच्या आरंभी झाला होता, म्हणून आपण सूर्याला कर्मयोग कसा काय सांगितला बुवा? सूर्य तर तुमच्या कितीतरी आधीपासून आहे. अर्जुनाच्या या प्रश्नात तर्क अथवा आक्षेप नाही, तर जिज्ञासा आहे की हे कसं शक्य आहे. विश्वास आहे माझा की तुम्ही केलं असेल, पण हे कसं शक्य झालं हे मला जाणून घ्यायचंय. ते भगवंताच्या जन्मासंबंधी रहस्याला सुगमतेने समजण्याच्या दृष्टीने अर्जुनाने प्रश्न केलाय. कारण आपल्या जन्मासंबंधीच्या रहस्याला प्रकट करण्यासाठी भगवंतच सर्व समर्थ आहेत आणि या गोष्टीचं निराकरण भगवंतच करू शकतील. दुसऱ्या कोणीही काही सांगितलं तर ते अर्जुनाला खरं वाटेल असं नाहीये, म्हणून त्यांच्याच तोंडून ऐकू इच्छितो. कथमे तद्विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवानिति. मी आपणाला सृष्टीच्या आरंभी उपदेश करणारा कसं समजू? अर्जुनाच्या प्रश्नाचं तात्पर्य आहे की सूर्याला उपदेश केल्यानंतर सूर्यवंशाच्या म्हणजे मनू, इक्ष्वाकू हे जे पुढे वंश परंपरेने चालत आलं, अनेक पिढ्या होऊन गेल्या आणि आपला अवतार तर आत्ताच आहे. म्हणून आपण सृष्टीच्या आरंभी सूर्याला उपदेश कसा केला होता ही गोष्ट मी चांगल्या रीतीने जाणून घेऊ इच्छितो. सूर्य तर आत्ता देखील विद्यमान आहे, म्हणून त्यांना आत्ताही उपदेश केला जाऊ शकतो. परंतु आपण सूर्याला दिल्यानंतर सूर्यवंशाच्या परंपरेचंही वर्णन केलं. यावरून असं सिद्ध होतं की आपण सूर्याला उपदेश आत्ता केलेला नाही, आपण सूर्याला कल्पाच्या आरंभीच उपदेश केला. आणि तो कसा केला? मग भगवंत त्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी बोलतायत. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्त परन्तप. भगवंत त्याच्या समोर मित्रत्वाच्या नात्याने आपल्या जन्माचं रहस्य प्रकट करत म्हणतायत, सांगतायत की हा नियम आहे की श्रोत्याची प्रबल जिज्ञासा झाल्यास वक्ता आपलं गुह्य लपवू शकत नाही. म्हणून संत महात्मा देखील आपल्याबद्दल विशेष श्रद्धा ठेवणाऱ्या समोर आपलं रहस्य प्रकट करू शकतात. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. यथासमय माझं आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, परंतु माझा जन्म वेगळ्या प्रकारचा आहे, ज्याचं वर्णन पुढे श्लोकांमध्ये येईलच. आणि तुझा जन्म म्हणजे तू जीवात्मा, तू जीव आहेस, तुझा जन्म वेगळ्या प्रकारचा आहे, ज्याचं वर्णन 8व्या अध्यायात येईल, 13व्या अध्यायात येईल, 26व्या श्लोकामध्ये येईल. म्हणजेच भगवंत सांगतायत की माझं आणि तुझं पुष्कळशे जन्म झाले तरी ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि हे फक्त मला कळतंय, मला माहितीये, कारण मी अजन्मा अज आहे. आणि तुला साहजिकच गर्भावस्थेत असताना मनुष्याचा मागचा जन्म भगवंत पूर्ण पुसतो, गर्भामध्ये लक्षात असतं, जन्माला यायच्या क्षणी मागचा जन्म पूर्ण पुसतो भगवंत आणि त्याला पुढच्या जन्मात प्रवेश देतो. नाहीतर मग खूप हे माजलं असतं ना, मागच्या जन्मातला कोणी समोर आला तर त्याच्याबद्दल मागचं काही देणं घेणं राहिलंय, उत्तर काढायचं राहिलंय तर भांडणं होत राहिले असते. म्हणून भगवंत नेहमी आपल्याला आपला मागचा जन्म गर्भावस्थेत आठवत असतो, पण जन्माला आल्या क्षणी आपला मागचा जन्म पुसला गेलेला असतो. पण भगवंताचा असं नाही, कारण तो अजन्म आहे. म्हणून भगवंत सांगतायत की माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झाले, पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तात्पर्य काय? तर भगवान आणि त्यांचा अंश, भगवान म्हणजे परमात्मा आहे आणि त्यांचा अंश म्हणजे हा जीवात्मा आहे. हे दोन्ही आणि दोन्ही अनादी आणि नित्य आहेत. अनादी काळापासून जन्माला येत आहेत. भगवंत हा दुर्जनांचा संहार वगैरे करण्यासाठी अवतार घेत घेत जन्माला आले, पण आपल्यासारखा जीवात्मा 84 लक्ष योनी फिरून 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 जन्माला आलेला आहे. म्हणून आपला जन्म भगवंताच्या जन्मापेक्षा वेगळा आहे. तान्यहं वेद सर्वाणी. संसारात जसं जातीस्मर जीव सुद्धा असतात, ज्यांना आपल्या पूर्वजन्माचं ज्ञान असतं, तसे महापुरुष युंजन योगी म्हणवले जातात. ते साधना करून सिद्ध झालेले असतात. साधनेमध्ये अभ्यास करत असताना त्यांची वृत्ती इतकी तेज होते की ते ज्या ठिकाणी आपली वृत्ती लावतात त्या ठिकाणचं ज्ञान त्यांना होतं. आणि असे योगी काही सीमेपर्यंतच पुरातन जन्म आठवू शकतात. 1-2 जन्म त्यांना आठवतील. एकदम 12वा जन्म तुमचा कोणता होता किंवा 20 जन्म पूर्वी तुम्ही कोणत्या जन्मात होते असं नाही आठवू शकत. म्हणूनच त्या भगवंतांनीच मर्यादा घातलेल्या आहेत. संपूर्ण जन्मांना ते आठवू शकत नाही. पण या उलट भगवंत युक्तयोगी म्हणवले जातात.
युंजान योगी होते ते महापुरुष होते आणि युक्त योगी म्हणजे भगवंत. कारण ते कोणतीही साधना न करता स्वतः सिद्ध नित्य योगी आहेत. जन्मांना जाणण्यासाठी त्यांना कोणती वृत्ती लावावी लागत नाही. त्यांच्या ठिकाणी आपोआपच स्वतःचा आणि इतरांच्या पूर्वजन्माचं ज्ञान सुद्धा त्यांना नित्य असतं, नेहमी माहिती असतं. त्यांच्या अखंड ज्ञानामध्ये सर्व काही नित्य वर्तमानच असतं. कारण भगवंत संपूर्ण देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादीमध्ये पूर्ण रूपाने विद्यमान असून याप्रमाणे अलिप्त असतात. न त्वम वेत्थ परंतप, जन्मांना न जाणण्यात मूळ कारण आहे. अंतःकरणात नाशवान पदार्थाचं महत्व, आकर्षण असणं आणि याच कारणामुळे मनुष्याचं ज्ञान विकसित होत नाही. आणि अर्जुनाच्या अंतःकरणात नाशवान पदार्थांचं, व्यक्तींचं महत्व होतं आणि म्हणून ते कुटुंबियांच्या मरणाच्या भीतीने युद्ध करू इच्छित नव्हते. अर्जुनानं म्हटलंय की ज्याच्यासाठी आम्हाला राज्य भोगाची इच्छा आहे तेच कुटुंबीय प्राणाची आणि धनाची आशा सोडून युद्धासाठी उभे आहेत. यावरून हे सिद्ध होते की अर्जुन राज्य, भोग आणि सुख इच्छित होते, म्हणून नाशवान पदार्थांची कामना असल्या कारणाने ते पूर्वजन्मांना जाणत नाही. ममता आणि आसक्तीने स्वतःच्या सुखभोग आणि आरामासाठी धनादी पदार्थांचा संग्रह करणे याला परिग्रह म्हणतात. आणि परिग्रहाचा संपूर्णपणे त्याग करणे म्हणजे सुख, आराम या गोष्टींचा संग्रह न करणे त्याला अपरिग्रह म्हणतात. आणि अपरिग्रहाची दृढता झाली तरच पूर्वजन्माचं ज्ञान होतं. मनुष्याला अनेक जन्मांचं ज्ञान तर दूरच राहो, वर्तमान कर्तव्याचं सुद्धा ज्ञान, काय करतोय आणि काय केलं पाहिजे हे सुद्धा होत नाही. म्हणून भगवंतांना हा कर्मयोग पुन्हा पुन्हा सांगून आपल्यापर्यंत पोचवायची गरज भासलेली आहे आणि तो गीतेतून आपण समजून घेत आहोत. इथेच मी थांबते, मला वाटतं वेळ भरपूर झालाय, त्यांनी इथे थांबू आपण 5व्या श्लोकापर्यंत. चालेल सुचिता ताई. होत आहे, खूप सुंदर सांगितलं बरं का. नाही सुंदर नाही, हेच आहे सगळं, इथलंच वाचतेय. फक्त हो. मला जे मध्ये वाटलं होतं की हा असा प्रश्न मनात निर्माण होऊ शकतो म्हणून त्याच्यावर मी थोडस नाही लिहिलं. नाही, छान सांगितलं, अगदी सुंदर सांगितलं. आज हा, 5 झाले आपले. आपण हो आता 6वा पासून, चालेल. कारण 6वा मोठा आहे, त्यामुळे मी हो म्हणले 5 पर्यंतच घेऊयात आपण. हा, चालेल. चालेल. ताई खूप छान सांगितलं हो. नाही हो नाही, भगवंताच्या कृपात त्यांनीच दिलेलं आहे नाही इथे नाही, ते वाचायचंय. अहो ते पण खूप छान सांगितलात ना. चालेल. ओके. आज एखादं गाणं घेता का ताई? मोहिनी मी ताई? घेऊ? हा द्या ना, पण हो, घेते. किंवा उज्ज्वला ताई, कोणी घ्या. हो मी घेते. हा घ्या. घ्या. चालते. गणपतीचंच घेतो. बरं बरं. हा ठीक, 1 मिनिट. तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता, मागतो आता तुझ्या एकदंता, तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता, तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुढावी गणपती, तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती, धरणीधरायसे द्यावे,
धरणी धरायसे द्यावे, सर्वाभूती लीन व्हावे. तुझ शरण 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 आलो, पतित मी जाण, पतित जाण आलो, पतित मी जाण. तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा, आहे इक्षुचा पदरा. माझी येऊ दे करुणा, तुझ लागी गजानना, गजानना तुझ लागी गजानना. मजे द्यावे एक दंता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता. गणपती बाप्पा मोरया. छान, सुंदर आहे. चालेल, आपण इथेच थांबूयात आता. उद्यापासून परत रोज कंटिन्यू सुरू राहील. चालेल. चालेल, चला. ओके. जय श्री कृष्ण सर्वांना. जय जय श्री श्री कृष्ण. कृष्ण.